निर्णय घेतला। आता मात्र अंतिम काही सामने शिल्लक आहेत, ते आपण कव्हर करणार आहोत। ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते। मॅच नंबर 15 आपल्या डोळ्यासमोर येईल। कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा। योगेश मोरे स्मृती चषक 2025 सीझन 4 आणि कॉमेंट्री पॅनल मध्ये इन्व्हाइट करतो मनीष बागे सरांना। थँक्यू। पदा फलकावरती पाहायला मिळतात। सेकंड एंडला रोहित आलेत, रोहित आणि अनुज अशी सलामीची जोडी पाहायला मिळते। शूट करण्याचा प्रयत्न केला होता, अनुभवी आहेत एशियनच्या मागे, खूप चांगलं कार्य त्यांनी देखील केलंय आणि पंचांनी ही अपील देखील फेटाळून लावली आहे। बघा काय क्विक डिसिजन घ्यावे लागतात, ही योग्य त्या वेळेवरती चेंडू हाताळला, त्यानंतर मागे देखील सरसावलेत। अनुची देखील यष्टीरक्षण अप्रतिम राहिलं, एकाच अटेम्प्टवरती कलेक्शन, त्यानंतर अगदी पापणी लपण्याच्या अगोदर यष्टी उद्ध्वस्त गेल्यात। निर्धाव चेंडूची समाप्ती इथे होते। डॉट बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून, यावेळी चूक होत नाहीये, पुढे सरसावलंय पण इथे अजूनही चूक केलेली नाहीये। खूप चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं आपल्याला, क्विक ग्लव वर्क अप्रतिम, खूप चांगलं यष्टीरक्षण। आणि इथे व्हाईट बॉल तर आहे, व्हाईटची एक धाव नक्कीच मिळेल, पण बॉल देखील काउंट होणार आहे, हा बॉल ग्राह्य धरला जाईल।
तो मुंबई वाल्यांना शांत करतो. पुढचा बॉल नवीन बॅटर अगदी पहिला चेंडू आणि खूप चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेने धावफलक देखील आता पुढे सरसवतोय. हळूवारपणे का असेल पण ते धावफलक पुढे सरसवणं गरजेचं आहे. आशिष आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती एक धाव. श्री गणेश स्वतःच्या खात्याचा देखील करत असताना 2 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न अनुज आहेत. चांगला प्रयत्न इथे केला होता. व्यवस्थित टाइम झालेला नाहीये चेंडू. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांची फक्त ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये ना टोल सेट होणार आहे. या मॅच मध्ये आपल्याला एक क्वालिफायर संघ मिळणार आहे. बक्षीस पात्राची ही लढत आहे. इथून मॅच जिंकला तर एक ट्रॉफी नक्कीच सुनिश्चित होईल. यावेळी देखील अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग पाहायला मिळते. ऑप्शनच्या भरपूर बाहेर हा चेंडू पिच होतोय. पुढचा बॉल स्कोर करण्याचा प्रयत्न केला होता. लाजवाब चेंडू होता आला. पिचिंग देखील तेवढी चांगली होती आणि टप्पा पेच झाल्यानंतर ना बघा किती त्या ऍक्शननी थोडासा बाहेर देखील निघतोय. चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक पहिलं इथे संपलाय. धावा लागल्या 6 धावफलकावरती आणि एक गडी देखील बाद झालाय. चलिए बढ़ते हैं मैच की ओर. योगेश आ रहे हैं बॉलिंग के ट्रैक पे. फेस करने के लिए अनुज होंगे. योगेश बॉलिंग ट्रैक पे आते हुए 6 गेंदों में 6 रन बने. अगली ओवर योगेश. बहुत अच्छी बॉलिंग अभी तक पूरे टूर्नामेंट में योगेश ने करके दिखाई है. अगली गेंद, पहली गेंद बहुत ज्यादा बाहर निकलते हुए लेग स्टंप को टारगेट करने की कोशिश थी. बहुत ज्यादा बाहर निकलती है गेंद और अच्छी कीपिंग वहां पे अनुभव कर रहे हैं. एक्स्ट्रा की एक और रन मिलेगी. 7 ऑन द बोर्ड. 7 रन हो चुके हैं. इस बार स्वीप करने का प्रयास किया था और दोनों ही बैटर्स एक ही जगह पे थे. थोड़ा सा फंबल, थोड़ा सा मिस जजमेंट, मिस कैलकुलेशन यहाँ पे देखने मिल रहा है और अनु फिर एक बार अच्छी कीपिंग करते हुए. नए बैटर संदीप आते हुए. बहुत अच्छी गेंदबाजी संदीप ने की थी. मैन ऑफ द सीरीज की बाइक भी उनके नाम पे है. देखते हैं बैटिंग कैसे करते हैं. लेकिन योगेश भी बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं. एक गेंद अभी तक डाली है. उस एक गेंद पे 1 रन आई है. वो भी वाइट की दिशा में आई थी. अगली गेंद फिर एक मरतबा रिवर्स स्विच खेलने का यहाँ पे प्रयास किया था. बॉलर खुद फॉलो थ्रू में आते हुए एक ही रन यहाँ पे मिलेगा. 8 रन हो चुके हैं. बस 2 गेंदें हुई है. 4 ओवर की मैच है. अब थोड़ा सा यहाँ पे अटैक करना बहुत जरूरी हो जाएगा देवा प्रतिष्ठान एरोली इस टीम को, क्योंकि अटैक इज द बेस्ट डिफेंस. और अनुज ने हमें पहले मैच में करके दिखाया था. बहुत अच्छी बाउंड्रीज उनके बैट से आई थी. बट फिर एक बार इस मैच में भी उन्हें अपनी बैट का फेस ओपन करना होगा. थोड़ा अटैक करने की जरूरत है. देखते हैं अटैक होता है क्या. इस बार फिर से गेंद बहुत ज्यादा पिचिंग बाहर की ओर देखने मिल रही है. देखते हैं अंपायर्स क्या कॉल करेंगे.
बैट को हल्का सा ब्रश होता हुआ बॉल, और 1 रन यहां पे भी मिलेगी। बस 1 ही रन, 9 रन हो चुकी है स्कोर बोर्ड पे। 9 गेंदों का खेल हुआ है, बहुत अच्छी बॉलिंग हो रही है, पूरी तरह से जकड़ के रखा है, बड़े शॉट्स खेलने नहीं दे रहा है, बहुत अच्छी बॉलिंग हो रही है योगेश से। और इस मर्तबा चेक करते हुए, चेक करना भी एक अलग स्किल होता है, वो स्किल भी उनके पास है, बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं। अगली गेंद संदीप के लिए, इस बार स्वीप करने की कोशिश भी की है और उनके बाहर ये अच्छी गेंद निकल जाएगी। 4 रनों के लिए बहुत अच्छा स्ट्रोक प्ले, बहुत अच्छा शॉट हमें देखने मिल रहा है। संदीप बैटिंग भी बहुत अच्छी कर रहे हैं। 13 रन हो चुके हैं स्कोर बोर्ड पे। दो गेंदों का खेल बचा है। टू गो 13 रन हो चुके हैं बोर्ड पे। योगेश देखते हैं अब कौन सा अस्त्र बाहर निकालता है। इस बार बहुत अच्छा स्ट्रोक पे, बहुत अच्छा कवर ड्राइव का शॉट हमें देखने मिल रहा है। बैकअप हुआ, 1 रन पूरी हो चुकी है और दूसरे की कोशिश। क्या तेज रनिंग बिटवीन द विकेट्स हमें देखने मिल रही है। संदीप और अनुज के बीच में क्या तालमेल है, बहुत अच्छा तालमेल देखने मिल रहा है। विद इन अ सेकंड, फ्रैक्शन ऑफ सेकंड में डिसीजन लेना जरूरी होता है, और डिसीजन लिया और वो कॉल करते हुए कॉल को रिस्पॉन्ड भी बहुत अच्छी तरीके से किया है। 2 रन यहां पे कंप्लीट होती हुई, 2 रन मुकम्मल हो चुकी है। 15 रन, लास्ट बॉल, आखिरी गेंद इस ओवर की। फिर एक मरतबा स्वीप करने की कोशिश की थी, अंपायर की ओर लाउड अपील किया है और बहुत अच्छा डिसीजन, नॉट आउट है। गेंद सीधा पीठ के पास लगते हुए, गेंद पैरों पे लगते हुए और सीधा विकेट कीपर के हाथों में, विकेट कीपर के दस्तानों में समाते हुए। ओवर हो चुके हैं 2 रन हो चुके हैं बोर्ड पे 15 और 2 विकेट्स भी हो चुके हैं बाद। आणि बॉलिंग मार्क वरती आता आपल्याला चेंज पाहायला मिळतोय. विकी येतात गोलंदाजी ट्रॅक वरती, खूप चांगली गोलंदाजी विकीने देखील केली आहे. संपूर्ण संघाने आपल्याला इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करून दाखवली आहे. आर्वन स्पोर्ट्स खूप छोटे टार्गेट्स देखील डिफेंड केलेत त्यांच्याकडून. विकी बघत आता कशी गोलंदाजी करताय, समोर देखील आव्हान मोठं आहे. अनुज असणाऱ्या पहिलाच बॉल इथे खूप चांगला स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण आहे आणि काय फेकी पाहायला मिळत आहे. अप्रतिम फेकी इथे केली आहे. खूप चांगला चौफेरचा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली आहे, त्यावरती फटका देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डिंग देखील चांगली होते आणि फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळते आपल्याला. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही एकत्रित विचार केला तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. बघत किती धावा बनवतात, काय टार्गेट इथे सेट होत आहे. बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्सचा आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाही. रोहन आहेत, प्रयत्न त्यांनी देखील केला. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅकअप नाहीये तिथे, पण बघा विकी स्वतः आलेत स्ट्रायकिंग एंडला आणि हेच ते ताळमेळ असतं ना, याची आपण चर्चा अनेक वेळेस करत असतो. जर कीपर अगदी पुढे सरसावले तर गोलंदाज नक्कीच जर पुढे आल्यात बॅकअप करण्यासाठी ते बॅकअप करत राहणं तेवढंच गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या षटकामध्ये. आणि एकंदरीत धावसंख्येचा आपण विचार केला तर 17 धावा आहेत धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना देवा प्रतिष्ठान ऐरोली हा संघ देखील झुंज देतोय, फाईट देतोय. ते फाईट देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पाडाल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त बाहेरच्या दिशेला लेग स्टंप वरती पिचिंग होती, तिथून अतिरिक्त चेंडू बाहेर आला आणि वाईड बॉल इथे पंच घोषित करत असताना यावेळी देखील सूचित करण्याचा प्रयत्न केला. अनुज आहे, थोडंसं फंबल, पण योगेशने स्वतःला सावरलाय आणि चेंडूला मैदानात ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग केली आहे बघा, अप्रतिम फिल्डिंग इथे करत असताना. कारण बघा आपलं संपूर्ण तोल आपल्या डाव्या दिशेला गेलाय, त्यानंतर स्वतःला पूर्ण झोपून दिला, एक झेप घेतली आणि उजव्या दिशेला येऊन तो चेंडू मैदानात ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग. चेंडू
गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅकवरती 3 चेंडू आतापर्यंत झाल्यात. त्या 3 चेंडूवरती 5 धावा आल्यात आणि एकंदरीतच 20 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती आपल्याला. असा बॉल अतिरिक्त आतमध्ये आलाय, भरपूर वळण घेतलंय चेंडूने आणि पुन्हा एकदा आपण बघतोय थर्डमॅन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. सर्वेश आहे, सर्वेश देखील चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलंय. एकच धाव मिळणार आहे. 21 धावा झाल्या धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे, म्हणजे कुठेतरी आपण पाहतोय ना, जर फाईट करायची असेल तर फायटिंग टोटलच्या दिशेला मार्गस्थ आहे तर आपल्याला 35 ते 40 धावा तर नक्कीच बनवाव्या लागणार आहेत. कारण तिथेच ती फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास 8 ते 10च्या मधली सरासरी कुठेतरी असेल ना तर ती सरासरी उपयुक्त ठरू शकते. इथून ती जबाबदारी खांद्यावरती संदीपची असेल, अनुजची असेल. संदीप आता कशी बॅटिंग करतायत, अनुज कशी त्यांना साथ देतात, विकी कशी गोलंदाजी करतात. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 धावा आल्या धावफलकावरती या 4 चेंडूंवरती आणि एकंदरीत 21 धावा बघायला मिळतात आपल्याला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. यावेळी देखील पुन्हा एकदा एक लाजवाब शो पाहायला मिळतात. थोडंसं फंबल, थोडीशी मिस फिल्डिंग आणि चुकांना इथे जागा नाहीये. ही चूक नाहीये, ही घोर चूक म्हणावी लागणार आहे. कारण जिथे चौकार येत नव्हते तिथे असा आपण गिफ्ट स्वरूपाच्या धावा दिलात. दी समोरील हा चेंडू होता, ओमकारच्या आवाक्यातला हा चेंडू होता. त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि ती फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळत नाही आपल्याला. ती लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळत नाही. ती लवचिकता असणं देखील क्रिकेटमध्ये ना खूप गरजेचं आहे. कारण फिल्डिंग हे खूप मोठं अस्त्र आहे. त्या अस्त्राचा देखील आपल्याला चांगला वापर करत राहणं गरजेचं आहे. धावा झाल्यात 25 धावफलकावर, 25. 2.5 षटकं म्हणजेच लास्ट बॉल. शेवटचा चेंडू या षटकामध्ये शिल्लक असणार आहे. 25 धावा बनवल्यात. संदीप बॅटिंग देखील सुदृढ करून दाखवतात. पुढचा बॉल यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी देखील विकीची म्हणावी लागणार आहे. बॅटचा आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. चेंडू अगदी पायाला आदळतोय. लेग बाय स्वरूपाने धाव आली आहे, पण ती धाव येत राहणं खूप गरजेचं आहे. धावा झाल्यात 26 धावफलकावरती, 26. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघत त्या उर्वरित 6 चेंडूंवरती धावा बनतायत किती. कारण 26 बनवल्यात, 8 ते 10 धावा इथे बनवल्या तर नक्कीच तो फायटिंग टोटल मिळू शकतो आणि त्याच दिशेला आता मार्गस्थ आहे. विकेट्स देखील गेल्यात. आपण बघितलं तर दोन्ही बॅटर्स जे रोहित होते आणि आशिष होते हे दोन्ही बाद झालेत. पण अनुज आहेत जे सलामीला आलेत आणि एका सलामवीरासारखी चांगली बॅटिंग देखील करून दाखवतात. टीव्ही स्क्रीनवरती आपण आपले खेळाडू पाहू शकतात, त्यांच्या आजूबाजूला आपले प्रेक्षक देखील पाहू शकतात. ते देखील आनंद घेतात मॅचचा. कारण खुल्या गटातील सामने असले ना की प्रेक्षक देखील आवर्जून थांबतात, खेळाडू देखील आवर्जून थांबतात. काहीतरी शिकायला मिळेल, नाविन्यपूर्व काहीतरी आपल्याला देखील करायला मिळणार आहे. ओमकार येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. ओमकार येतात आता गोलंदाजी ट्रॅकवरती. बघत ओमकार गोलंदाजी कशी करतात, कारण हे 6 चेंडू निर्णायक असणार आहे. भवितव्य इथे सेट होणार आहे. पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू पेस झाला नंतर अतिरिक्त बाहेर देखील निघाला आणि इथून या अवांतर धाव्यांवरती रोख लावणं खूप गरजेचं आहे. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. बॉल अप्रतिम गोलंदाजी करतायत. काय गोलंदाजी करतायत. येस, इट इज आउट. आणि बघा काय ग्लव्ह वर्क पाहायला मिळते आपल्याला अनु भोईर यांचं. काय यष्टी रक्षण करतायत. अगदी योग्य त्या वेळेवरती चेंडू हातात आहे, त्यानंतर फेकी करून यष्ट उद्ध्वस्त करतायत. खूप चांगली किपिंग अनु भोईरची. धाव एकही मिळणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती अगदी वाईट स्वरूपाची जी धाव आली, त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला. निर्धाव नाही तर संदीप जो चांगली बॅटिंग करत होता त्यांची खेळी इथे संपुष्टात आली आहे. आकाश येतात बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतात. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागते, कडा लागते. स्क्वेअर लेग वरती चेंडू निघून जातो. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे, त्याहून अधिक काही नाहीये. बघा या षटकामध्ये ना ती जर फायटिंग टोटल आपल्याला जमवायचं असेल तर कुठेतरी एखाद दुसरा चौकार मारणं अनिवार्य आहे. तो गरजेचा आहे.
बघा तो चौकार येतोय का अनुजच्या बॅटमधून. अनुजच्या खेळीचा विचार केला तर आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ त्यांनी खेळला आणि त्यावरती फक्त 7 धावा बनवल्यात. कारण 4 षटकाची मॅच आहे आणि इथे कमीत कमी आपल्या धावा आणि आपले चेंडू हे मॅच होणं तेवढं गरजेचं आहे. ते होत नाही आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अनुज स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आकाश याला गोलंदाजी ट्रॅकवरती. ओमकार देखील चांगलं कार्य करतोय आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल फटका प्रतिम होता पण एलिव्हेशन जास्ती आहे आणि एलिव्हेशनला नाहीये जागा अंडरआर्म क्रिकेटमध्ये. अनुज देखील होत आहेत बाद. अजून एक खूप मोठा झटका लागतोय. प्रथम बॅटिंग करत असताना देवा प्रतिष्ठान ऐरोली या संघाला. झाल्यात 28 धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. बघत उर्वरित 3 चेंडूवरती धावा बनवतात किती. नवीन बॅटर मैदानात सूरज आल्यात. सूरजला चांगली बॅटिंग करणं इथून गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. भरपूर महिलांचा प्रवास करून ऐरोलीवरून हा संघ इथे दाखल झालाय. समोरचा संघ देखील चांगलं कार्य चांगली कामगिरी करतोय. बॉल पुन्हा एकदा सुपचा लाजवाब फटका. चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालं. फेकी देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला करण्यात येते. बॅकअप आहे. बॅकअप केलाय. चांगला बॅकअप देखील केलाय आणि रोहन तिथे तैनात होते. प्रचंड वेगाने हा चेंडू निघाला. अगदी गतिशील झालाय चेंडू. 29 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 झाल्या धावफलकावरती. 2 चेंडू. त्या 2 चेंडूंवरती कुठेतरी एखाद दुसरा चौकार मिळणं गरजेचं आहे जर आपण विचार करतोय देवा प्रतिष्ठान ऐरोली या संघाचा. पण जर अर्बन स्पोर्ट्सच्या संघाचा विचार केला तर अशीच गोलंदाजी सिंगल डबल हे जास्ती त्यांना महाग पडणार नाहीयेत. 29 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. काय बॉलिंग करतोय. स्लॉक षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी ओमकार. चेक केलाय. बॉल पंच नो कॉल करतायत. पंचांनी नो कॉल इथे केलाय. पण सर नो बॉल आहे ना. येस नो बॉल असणार आहे म्हणजे एक अतिरिक्त धाव ऍड होईल खात्यामध्ये. आता धावा झाल्या 30 धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 30 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या 2 चेंडूंवरती बघत कशी बॅटिंग करतोय आकाश. कारण आव्हान असणार आहे. गोलंदाजी खूप चांगली होते. गोलंदाजी खूप सुदृढ होते ओमकारची. स्लॉक षटकामध्ये अशी गोलंदाजी करणारा एक खूप मोठं कार्य असतं. ते कार्य देखील आतापर्यंत चांगलं पार पाडलंय. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे आणि इथे गॅप मध्ये चेंडू नाही आहे. चूक होते. ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती संघर्ष इथे मैदानात केला आणि हा संघर्षमय चौकार येतोय. इथे त्या नशिबाची साथ देखील मिळणं गरजेचं होतं कारण मिसफिल्ड झाली आहे आणि मिसफिल्डिंगचा हा चौकार येतोय. हा चौकार आलाय म्हणजे 34 धावा धावफलकावरती झाल्यात. याचीच तर आपण चर्चा करत होतो. 35 ते 40 धावा कुठेतरी मॅच मध्ये रंगत देऊन जाणार आहे आपल्याला आणि तशीच रंगत देणारी काहीतरी लढत देतोय आकाश. नशीब देखील त्याचा बळवंत आहे. ओमकार चांगली गोलंदाजी करत असताना जेव्हा खेळाडू क्षेत्ररक्षक अशी काहीतरी चूक करतो ना तेव्हा थोडेसे शोल्डर्स जाऊन पाहायला मिळतात आपल्याला आणि तसंच काहीतरी होतंय का ओमकार सोबत. पण ओमकारला ती जबाबदारी दिली आहे. ती एका चेंडूची जबाबदारी अजूनही शेष आहे शिल्लक आहे. ती देखील त्याला चोखपणे पार पाडणं गरजेचं आहे. आतापर्यंत 8 धावा आल्यात या षटकामध्ये. शेवटचा चेंडू लास्ट बॉल
ऑफ द इनिंग. या सत्रातला शेवटचा चेंडू. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला होता, चूक झाली आहे आणि इथे यश उद्ध्वस्त झाल्यात नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि अशाच प्रकारे हा चेंडू देखील निर्धाव आलाय. फक्त निर्धाव नाही तर सांघिक यश देखील मिळत आहे. विकेटचं पतन झालंय. धावा बनवल्यात धावफलकावरती 34 आणि जिंकण्यासाठी R1 स्पोर्ट्स या संघाला हव्या असतील 35 धावा. बॉल पकड़ना रे, मैच बढ़ा दिया. तीन रन से मैच बढ़ा दिया. शॉकिंग एंडला आपल्याला रवी पाहायला मिळतोय. रवी यांची साथ देण्यासाठी रोहन चिल्ल्या समोर देखील गोलंदाज पार्थ आहे. गोलंदाजाने पहिलाच बॉल मनगटाच्या साहाय्याने काय फटका पाहायला मिळतोय. रवीची विकेट येते का? रवीची विकेट मिळते का? तर यस, पहिल्या चेंडूवरती सांघिक यश मिळत आहे. काय गोलंदाजी केली आहे. फटका देखील तेवढाच चांगला होता. क्षेत्ररक्षण बघा, त्या अटेम्प्ट वरती कलेक्शन फेकी बघा, अप्रतिम. गोलंदाजीला जर साथ आपले फिल्डर्स, आपले क्षेत्ररक्षक जर असे देत असतील ना, तर क्या बात. वारे न्यारे. 24 चेंडू आणि 35 लक्ष आहे. लक्ष कंकुवत छोटं वाटतंय, पण डिफेंड करण्याची मातब्बर ताकद, ती शैली, ते फटके, ते टेम्परामेंट, टर्न आणि ती बॉलची पिचिंग या सगळ्याच खेळाडूंकडे आहे. पार्थने सकाळपासून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. ती चक्री शैलीची गोलंदाजी करतो आणि अगदी पहिल्या षटकामध्ये येऊन ना मॅचचं समीकरण बदलण्याची ताकद त्याच्यात आहे. R1 स्पोर्ट्स विपक्ष देवा प्रतिष्ठान रोली अशा हा सामना पाहायला मिळतो आपल्याला. पार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती, पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. रोहन स्ट्रायकिंग एंडला. मॅच बनतोय का? चांगला शॉट पाहायला मिळतो आपल्याला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार. स्वतःला पूर्णपणे झोकून त्या मॅच मध्ये सर्वस्व इथे पणाला तुम्ही लावणं गरजेचं आहे आणि ते सर्वस्व इथे पणाला लावलंय. टॅपचा फटका होता, टॅपच्या साहाय्याने अडवण्याचा देखील तो प्रयत्न बघा. जंप किती चांगली होती. त्या जंप वरती ना टायमिंग खूप गरजेचा होता. तो टायमिंग साधला, त्याला माहिती आहे अवकाच्या बाहेर चेंडू निघून जात आहे, इथून मला ती जंप टाइम करणं गरजेचं आहे. आणि काय क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम, दर्जेदार. डोळ्याचा पार न फेडणारा हा चौकार वाचवलाय. अविश्वसनीय, प्रेक्षणीय, दर्शनीय.
ही लढाईच तशी आहे, प्रति महारथींची लढाई पाहायला मिळते आपल्याला. समोरील बॅटर जर ती संपूर्ण प्रसिद्ध असला ना तरी देखील गोलंदाजाकडे देखील ती प्रसिद्धी तेवढीच पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप देखील करा प्लीज. 2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव मिळाली आहे. पण भरपूर काही सांगून गेला या सामन्यामध्ये या 2 चेंडूंनी की दोन्हीही संघाला शेवटपर्यंत ती फाईट आपल्याला नक्कीच देणार आहेत. पुढचा बॉल यावेळी सूप करण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. आशिष आहेत आणि आशिषनी काय तो अमानवी झेल टिपला होता, अनह्युमन झेल टिपला होता आशिषनी फाईन लेग वरती तैनात असताना. रवन चिल्ले स्ट्रायकिंग एंडला. 3 चेंडू आणि 2 धावा फलकावरती आहेत. रवी देखील बाद झालेत, रवी पवार बाद झालेत, भोई राहतात बॅटिंग करण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी स्ट्रेट बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला. लॉंग ऑन वरती प्रोटेक्शन आहे. वैभव देखील तैनात आहेत. चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात, मग पार्थ असतील वैभव असतील. अनु आहे त्यावेळी देखील एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील. थोडासा संयम इथे दाखवावा लागणार आहे दोन्ही बॅटर्सला. रोहन आणि अनु यांना देखील माहिती आहे की संपूर्ण संघाची धोरणं आता आमच्या खांद्यावरती आहे आणि ती पार पाडणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय, 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूवरती देखील 1 धाव पाहायला मिळते आपल्याला. चांगली गोलंदाजी बघा, जी भातापर ताकद आपण त्या ताकदीचा विचार केला ना, ज्या टीमची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती जर ही क्वार्टर फायनल ते खेळत असेल ना तर तो संघ नक्कीच देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ. पहिल्या सामन्यात देखील असंच काहीतरी 39 धावांचं संरक्षण केलं आणि आता इथून त्याहून कमी आहेत. इथून आपण बघायला गेलं तर अगदी 35 धावांचं संरक्षण करायचं आहे, पण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 दिल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्यात, पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. जर आर1 स्पोर्ट्सच्या संघाचा विचार केला तर त्या संघामधले सगळ्यात चांगले सगळ्यात सुदृढ 2 बॅटर्स कोण असतील ना तर ते आता मैदानात आहेत. रोहन चिल्ले आहे आणि त्याची साथ देण्यासाठी अनु भोईर देखील आहेत आणि ते राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळत आहे. प्रशांत येतोय, त्याचप्रमाणे जी बॉलिंग लाईनअप जी लाईन ठरवली त्याचप्रमाणे त्यात काही फेरबदल होत नाहीये. पहिलं षटक घेऊन पार्थला पाहिलं, दुसरं षटक घेऊन आपण बघतोय प्रशांत येतोय, त्यानंतर वैभव देखील येतील आणि संदीप देखील येतील. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. पॉइंट रिजन वरती 1 धाव वसूल केली आहे. दोन्ही बॅटर्सला माहिती आहे की इथून फक्त ते सिंगल डबल आपण चालू ठेवले ना तरी देखील तो स्कोर बोर्डचा प्रेशर येणार नाहीये. 35 धावा, महत्वाची मॅच, महत्वपूर्ण लढाई आहे. कारण इथून जर आपण गमावली मॅच तर सर्व काही गमावल्यासारखंच आहे, पण इथून जर जिंकलात ना तर 1 ट्रॉफी तरी सुनिश्चित होईल आपल्यासाठी. क्वालिफाय झालेले आमचे डबली दिवा गटातल्या दोन्ही टीम्स, त्या दोन्ही टीम्सला विनंती असणार आहे की आपण देखील रिपोर्टिंग करा. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळी आपण बघतोय चांगला सुटला फटका. संदीप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल केला, डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. प्रयत्न प्रयत्न आणि फक्त प्रयत्न सगळ्यांकडून पाहायला मिळतात. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातोय. बॅटरनी प्रयत्न केला, 2 धावेचा प्रयत्न केला, तिथे संदीपने चांगली फिल्डिंग केली आणि इथे बघा नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आलाय, त्या खेळाडूंनी देखील संपूर्ण स्वतःला झोकून दिलाय. कारण त्याला देखील माहित आहे ना ह्या दोघांची ही जोडी फोडणं गरजेचं आहे. टीमला जर जिंकायचं आहे तर अनु आणि रोहन यांच्यामधली ती जोडी जी चांगली कामगिरी करते ना त्या जोडीचा इथे ब्रेक थ्रू लावणं गरजेचं आहे. पण तशीच चांगली कामगिरी आपण अनुकडून देखील पाहतोय, रोहित चिल्लेकडून देखील पाहतोय. त्यांच्याकडे देखील तो संयम आहे, ते देखील जाणकार आहेत या खेळाचे. यावेळी देखील अगदी बॅकफुटला गेले, टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे करतात. एकच चुरस देखील मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आपल्याला.
चला थोडंसं स्पीडअप देखील करा, कारण अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात यानंतरची मेगा सेमीफायनलची मॅच. आणि सरप्राईज देखील आहे, आयोजक आपल्याला सांगतील. आदित्य कुठे असतील? आदित्य यावेळी देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मॅचची गोल्डन विकेट. रोहन चिल्ले होतोय बाद. काय गोलंदाजी केली या प्रशांतने. बघा, एकमात्र संघ होता जो ही धावसंख्या डिफेंड करण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवतोय आणि त्याच दिशेला वाटचाल करत असताना देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ मॅचची गोल्डन विकेट. कर्णधार देखील आता बाद झालेत. आता इथून संपूर्ण जबाबदारी अन्नूच्या खांद्यावरती आणि आता जनौखे आलेले प्रिन्स यांच्या त्या खांद्यावरती असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावा 9 धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू झाले 10, धावसंख्या 9, विकेट गेल्या 2. काय मॅच रंगते. 35 धावा फक्त त्या डिफेंड करायच्या, त्यांचा बचाव करायचा. 2 to go. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीतच 10 चेंडूंचा खेळ झाला. त्या 10 चेंडूंवरती ना फक्त 9 धावा दिलात आणि त्यातही 2 विकेट्स घेतल्यात. काय लढाई करतात देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ. हारणं जिंकणं हे तुमच्या हातात नसतं, ते फळ मिळणं तुमच्या हातात नसतं, पण ते परिश्रम करणं तुमच्या हातात आहे. तर परिश्रम आपण 100% करा. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. सनी येतात. पुढचा बॉल प्रशांत सज्ज समोर प्रिन्स असणारे. अजून एक डावखुरी हाताचा बॅटर. काय स्ट्रोक खेळलाय. अगदी प्रेशर सिच्युएशन मध्ये येऊन बघा, अंडर द प्रेशर स्कोअर कटचा लाजवाब आणि देखना फटका त्याच्या बॅट मधून येत आहे. हे संपूर्ण जे प्रेशर एवढ्या 2 षटकांमध्ये क्रिएट करून ठेवलं होतं ना, तो प्रेशर रिलीजिंग शॉट आहे प्रिन्सच्या बॅट मधून. व्हॉट अ स्ट्रोक. आणि तो देखील अगदी पहिल्या चेंडूवरती. म्हणजे काय कॉन्फिडन्स आहे त्या बॅटरकडे. अप्रतिम, उल्लेखनीय, अगदी प्रेक्षणीय फटका पाहायला मिळतोय. चला डगआउट मधून आपण प्लीज विनंती असेल. चला विनंती असेल प्लीज. R1 स्पोर्ट्स थोडीशी विनंती करतो मित्रांनो, सहकार्य करा प्लीज, सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे. आम्ही थर्ड अंपायर देखील आता मैदानात गेल्यात. सनी आपण या मैदानात. सनी हा ओके, हरकत नाही आहे. पंचाचा डिसिजन. 5 चेंडूचा खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो. संदीप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण संदीपने देखील केलंय. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. धावा झाल्यात आता 14 धावफलकावरती. षटक क्रमांक 2 संपलाय आणि इथून जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता आहे. सरप्राईज रिव्हील करूयात का नको? थोडस होल्ड करूयात. आम्ही मॅन ऑफ द मॅच देतो आणि त्यासाठी रिव्ह्यू करतो. तुम्ही त्या पट्ट्या मारून घ्या. आपण स्पर्धा चांगली नव्हती बरं. मस्त तुमच्या लहान पोरांची साथ खूप महत्व. बॉलर कोण आहे? हा वैभव. वैभव अरे तुम्ही बघता का नाही मॅच? मी पैसे किती गुंतवले ते बघता. पहिलाच बॉल. वैभव आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला चेंडू अगदी पायावरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता, बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता आणि तो जो प्रेशर थोडासा क्रिएट झाला होता ना की रोहन चिल्ले बाद झाल्यानंतर तो अगदी सगळा प्रेशर प्रिन्सने त्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपल्या संघाच्या दिशेने नाही तर आता समोरच्या संघाच्या दिशेने टाकलाय. कारण मॅच नक्कीच मोठी आहे. मॅच अजून शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे यातही मात्र शंका नाही आहे. पण तरी देखील जर तो प्रेशर जास्ती क्रिएट झाला असता, डॉट बॉल आला असता तर अनुला देखील मोठ्या फटक्यासाठी जावं लागलं असतं.
आणि मग जर त्या रिस्क मध्ये अनुची विकेट मिळाली असती तर मग तिथून सामना जिंकणं खूप कठीण झालं असतं. पण प्रिन्सने चांगली बॅटिंग केली, तो चौकार आला आणि तो प्रेशर थोडासा रिलीज झाला. आता ते प्रेशर तो दडपण आहे का वैभववरती? वैभवने देखील सकाळपासून संपूर्ण हा जो बॉलिंग युनिट आहे ना देवप्रतिष्ठान ऐरोली संघाचा तो अगदी सुदृढ आहे. चांगले डिफेंड करून दाखवले त्यांनी आतापर्यंत. वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असताना भरपूर बाहेरच्या दिशेला पिचिंग पंचांकडे लाऊड कॉल. पंचांनी नो पण घोषित केलाय. पण इथे डिसिजन कसला असणार आहे तर स्क्वेअर लेगच्या पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. स्क्वेअर लेगच्या पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. पिचिंग अतिरिक्त बाहेर होती. आपला सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. आपला सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे तरी देखील आपण चेक करणार आहोत. चेक करूयात. इट इज नॉट आउट. योग्य तो डिसिजन पंचांनी नक्कीच दिला. कौतुक करावं तेवढं कमी आहे पंचांचं देखील. म्हणजे या चेंडूवरती संकेत सर 2 धावा आहेत. 2 धावा असतील. ओके 2+1. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्कोअर करण्याचा प्रयत्न. पण जो डॉट बॉल हवा होता, जो डॉट बॉल अपेक्षित संपूर्ण देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाला होता तो डॉट बॉल टाकलाय. वैभवने तो डॉट बॉल टाकलाय. काय शैली आहे बघा. अगदी आपण जेव्हा हा लेग स्पिनचा चेंडू हाताळतो ना अप्रतिम अप्रतिम. ते पिचिंग देखील थोडी चांगली पाहायला मिळते. बाची हलकीशी कडा आहे का तर यस बाची हलकीशी कडा आहे. विकेटचं पतन जो प्रिन्स अगदी शेवटच्या क्षणाला येऊन मॅच फिनिश करण्याची ताकद ठेवत होता आता त्याला देखील बाद करत असताना गोलंदाजी सुदृढ आहे. गोलंदाजी मध्ये दमखम आहे आणि तो दमखम इथे दाखवत असताना गोलंदाज वैभव. व्हॉट अ बॉलिंग. फक्त 35 धावा आहेत आणि त्या 35 धावेचं संरक्षण बघा किती चांगलं करतात. समीकरणाचा विचार केला तर समीकरण इथून येऊन ठेपलाय. नऊ चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. सर्वेश येतात बॅटिंग करण्यासाठी. बरोबर ना सर्वेशच आहे ना. सर्वेशच आहे टी-शर्टवर नाव आहे ना म्हणून बोललो डायरेक्ट. सर्वेश येतात बॅटिंग करण्यासाठी. वैभवच्या या षटकामध्ये ना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. सर्वेश आलेत. बघूयात सर्वेश देखील तशीच काहीतरी कामगिरी करतात का. अगदी प्रेशर रिलीज करण्याची कामगिरी करतात का. समोर अनु देखील आहेत पण अनुला स्ट्राईक वरती नाही ठेवला. त्यांना आउटस्ट्राईक करण्यामध्ये देखील यश मिळतंय. यावेळी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे फेस करत असताना सूपचा वापर केलाय. पंचांकडे कॉल. पंचांकडे कॉल. पंचांकडे कॉल आणि थर्ड अंपायरला रेफर करतायत. बघा पंच देखील आपल्याला हेच सांगतात की त्यांच्या अगदी समीप अगदी समोर गोलंदाज आले होते त्यामुळे त्यांना तो दिसला नाहीये. तर कमिटी मेंबर्स कुठे असतील आपण या प्लीज. सनी असतील किंवा मग आदित्य असतील आपण या. संकेत सर आपण देखील जॉईन करा प्लीज. त्वरित या.
तसं काय डिसिजन असणार आहे? चला पंचाचा डिसिजन हा अंतिम असेल. प्लीज मित्रांनो सहकार्य करा. पंचा लेग 2201 धाव आहे. 2201 धाव आहे. ओके चेंडू लीगल आहे. 2201 धाव असणार आहे. म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. आणि जर समीकरणाचा आपण विचार केला तर आता इथून शिल्लक असलेल्या 8 चेंडूंवरती बनवायच्यात 17 धावा. 8 चेंडू आणि 17 धावेचं समीकरण आहे. अनु आहे आणि अनुकडे देखील ती ताकद आहे. सामने अनेक वेळेस अशा डोलामान परिस्थितीमधून आपल्या संघाच्या दिशेने त्यांनी डोलवलेत. बघा यावेळी देखील तसं कार्य करण्यामध्ये यश मिळत आहे का? कारण समोर देखील आव्हान मोठं आहे. वैभव चांगली गोलंदाजी करतोय. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. धाव इथे कंप्लीट होते का? नॉन स्ट्रायकर एंडला संधी होती पण इथे पंच वाईड बॉल घोषित करतायत. म्हणजे काय? म्हणजे आता एक धाव कमी झाली आहे. आता इथून आवश्यकता 8 चेंडू आणि 16 धावांची असणार आहे. म्हणजे जर समीकरणाचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती 2 धाव. तर 2 धावा तर खूप कठीण आहेत प्रत्येक चेंडूवरती. पण एखाद दुसरा चौकार ना मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकतो. अर्बन स्पोर्ट्स या संघाला फाईट करणं गरजेचं आहे. ते लढणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक चांगला शॉट पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला पूर्णपणे इथे देखील झोकून गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सर्वेशला त्याची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती अन्नूसाठी ती विकेट सॅक्रिफाईस केली आहे. पण मॅच पुन्हा एकदा अगदी डामाडोल. प्रत्येक चेंडूवरती ना काहीतरी नवीन घडत आहे. 7 बॉल्स आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता असणार आहे. चला दोन्ही टीम्स अमर 11 दोन्ही स्टार्स आणि ओमसाई गणेश कमिटीशी त्वरित आपण संपर्क साधा. कमिटीशी संपर्क साधा आपण. बाळा या. आणि अमर 11 दोन्ही स्टार्स म्हणजे अक्कू कुठे असेल अक्कू आपण देखील किंवा जितू पेडणेकर आपण देखील संपर्क साधा. आदित्यला किंवा सनी यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर स्वप्नील येतात. साथ देण्याची आवश्यकता आहे. महत्वाचा बॉल आहे. 7 बॉल 15 खूप महत्वाचा बॉल. यावेळी अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आलाय. पण महत्वाचं काय तर सिंगल आली आहे आणि ते सिंगल आली आहे आणि स्ट्राईक पुढच्या षटकामध्ये अन्नूकडे असणार आहे. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे जर आपण विचार करतोय अर्बन स्पोर्ट्स या संघाच्या दिशेने. पण जर आपण देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाचा विचार करतोय ना तर त्यांना इथून 14 धाव्यांचं संरक्षण करायचंय. 6 बॉल जिंकण्यासाठी बनवायच्या 14. चला तर मग सरप्राईज रिव्हील करण्याची वेळ इथे आली आहे. 3 टीम्स आपल्याला मिळतील. 2 मिळाल्यात. ज्या दोन्ही टीम्स आपल्याला दिवा डोंबिवली लॉट मधून मिळाल्यात. पहिली टीम जी कालच्या दिवसात क्वालिफाय झाली आहे अमर 11 दोन्ही स्टार्स आणि आजच्या दिवसात जी टीम क्वालिफाय झाली आहे ओमसाई गणेश. या दोन्ही टीमनी सज्ज राहायचं आहे आणि या दोन्ही टीम ज्या लढत आहेत खुल्या गटातून स्टेशन वाईज मधून तिथून एक संघ आपल्याला मिळणार आहे. तर इथे 3 टीम्स मिळतील. एकच जाईल सेमीफायनल. 2 टीम जातील सेमीफायनलला. 1 टीम जाईल फायनलला. पण ती फायनलला जाणारी टीम डिसाईड कशी होणार आहे तर ती असेल रेस टू द फायनल. आपल्याला 4 धावा इथे धावून कंप्लीट करायच्या आहेत आणि ज्या संघाच्या खेळाडूंनी त्या 4 धावा कंप्लीट केल्या अगोदर तो संघ थेट मेगा फायनल मध्ये धडकणार आहे. उर्वरित 2 संघांची सेमीफायनलची मॅच होईल. व्हॉट अ मॅच. मजा येईल. अगदी मजा येणार आहे. तेव्हा ती रनिंग बिटवीन द विकेट्स होते आणि प्रत्येक जण आपला सगळ्यात चांगला रनर मैदानात उतरण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी कोणाचा तरी पाय निसटतो. कुठेतरी कोणीतरी डाईव्ह मारतो. कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. अगदी 40,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक पाहायला मिळत आहे. आणि बघा एक सूचना असणार आहे. दोन्ही टीम्स किंवा तिन्ही टीम्स जो खेळाडू आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये धावणार आहे ना तो इन टीम प्लेअर असावा. तो त्या 11 प्लेअर मधलाच खेळाडू असेल. तो आपला 12th मॅन किंवा अतिरिक्त खेळाडू नसणार आहे याची देखील आपण नोंद करून घ्या. ऑन द लाईन काय तर ऑन द लाईन 40,000 रुपयाचं
प्रथम पारितोषिक असताना पहिलाच बॉल फेस करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का तर अन्नूची विकेट, मॅचची गोल्डन विकेट इथे घेत असताना मॅचला खल्लाटणी पुन्हा एकदा दिली आहे. देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ इथे एक इतिहास रचण्याच्या मार्गावरती आहेत. फक्त 35 केल्यात आणि त्याचं देखील संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम. एक रन, एकच धाव मिळणार आहे. स्वप्नील बॅटिंगसाठी आलेत, आता त्यांची साथ देण्यासाठी अतुल देखील आलेत. पण समीकरण सोपं नाही आहे. 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूंवरती कमीत कमी ना 2 चौकार तर हवेच आहेत, कारण 5 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आहे. 5 चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. पण संदीप काय गोलंदाजी करतात, हातभर चेंडू वळण ही त्यांची शैली राहिली आहे. सकाळपासूनच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप पाहायला मिळतो आपल्याला देवा प्रतिष्ठान ऐरोली या संघाचा. 5 चेंडू 13 धावा, पण मॅच अजूनही संपलेली नाहीये. या चेंडूवरती देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. स्वप्नीलला माहित आहे ते दडपण होता आणि इथे चौकारच आपल्याला त्या दडपणातून बाहेर काढू शकत होता. तसाच प्रयत्न केला, पण फक्त एलिव्हेशन आणि एलिव्हेशनला नाहीये जागा. अंडरआर्म टेनिस बॉल अंडर द राईट या क्रिकेटमध्ये. नवीन बॅटर ओमकार येत आहेत, ज्या ओमकारनी चांगलं षटक फेकलं होतं. अगदी शेवटचं षटक ते खूप चांगलं ओमकारनी फेकलं होतं, पण आता आवश्यकता ना त्याच्या बॅटिंगची आहे. 4-13 समीकरण खूप मोठं आहे. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं बघा किती गरजेचं आहे. असं म्हटलं जातं ना, मंजिल मिले या ना मिले या मुकद्दर की बात है, तुम कोशिश ना करो जनाब ये तो गलत बात है. प्रयत्न करतच राहावे लागणार आहेत आपल्याला, ती मॅच कुठल्याही परिस्थितीत असू देत. तो प्रयत्न होतोय का, अगदी एक हुकचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. रनिंग बिटवीन द विकेट्स, पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि नॉट आउट पंच इथे घोषित करतायत. म्हणजे मॅच आली आहे 3 बॉल्स आणि 12 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. पण स्वतःवरती तो आत्मविश्वास बाळगणं खूप गरजेचं आहे. अतुल आलेत आणि अतुल बघा कुठल्या सिच्युएशन मध्ये आलेत. मॅच होती कुठे, मॅच होती अगदी 24 चेंडू आणि 24 चेंडूंवरती 35 ची आवश्यकता असताना चेंडू पासून फक्त 11 धावा अतिरिक्त होत्या. एक्स्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत खूप कमी एक्स्ट्रास पाहायला मिळतात आपल्याला. यावेळी मोठा फटक्याचा प्रयत्न, अजून एक बॅटर आउट आणि आपला विजय इथे जवळपास सुनिश्चित करत असताना देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ. बॉलिंग लाईनअप बघा किती स्ट्रॉंग आहे. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाजी. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. फिकर करता है क्यों, फिकर करने से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती तो विश्वास ठेवला, या सगळ्याच गोलंदाजांनी ठेवलाय. निकेश आहेत यावेळी देखील हल्लीवर